श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ही महाराजांचं मुख्य समाधीस्थळ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. जसं पुंडलिकाच्या भेटी विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पा महाराजांसाठी स्वामी आले अक्कलकोटी. हा संपूर्ण त्यांचा वाडा होता. ह्या घरामध्ये 21 वर्ष राहिल्यानंतर समाधी घ्यायच्या 5 वर्षांनी जे काय दगडी बांधकाम आहे तो फोटो बघा. त्याप्रमाणे महाराजांनी स्वतःच्या नजरेखाली बांधून इथं समाधी घेतली. समाधी घेताना वर बॅक साईडला 3 मूर्त्या आहेत. खंडोबा, माळसा, भानू यांना पाहुण्यांचा बांधून महाराजांनी वर बसवलं आणि स्वतः खाली बसलेत. जो चांदीचा मुखोटा आहे ह्याच्या खाली स्वामींचा देह आहे. ह्या स्थितीमध्ये महाराज बसलेले आहेत. जगात कुठं जरी गेलात स्वामींची मंदिरे भरपूर असतात, समाधी एकमेव असते. म्हणून याचं महात्म्य आहे. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्वामी आई या चॅनलवर. परत मी आज आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी आम्हाला व्हॉट्सअपवर, आम्हाला यूट्यूबवर बघण्यात ऐकण्यात आलेलं होतं की बाबा मेन समाधी, जे समाधी चोळप्पा मठापाशी आहे त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो. मग चोळप्पाच्या मंदिरामध्ये, चोळप्पा मठाकडे ज्या वेळेला गेलो, चोळप्पाचं घर आम्हाला बघण्यात आलं. आम्ही स्वामी चरित्र सारामृतमध्ये वाचलेलं होतं की बाबा चोळप्पाच्या घरी स्वामी समर्थाची स्वारी होती. स्वामी समर्थ महाराज, स्वामी आई त्यांच्या घरी राहिलेले होते आणि त्यांचं दैव उदयाला आलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांची शयन करायची म्हणजे झोपण्याची गादी इथे आहे. गादी खूप मोठी आहे. ह्या गादीवर स्वामी समर्थ निद्रस्त व्हायची इथे. आणि इथंच श्री स्वामी समर्थाची समाधी इथे आहे. चोळप्पा महाराजांचं मठ पण इथं आहे आणि त्या चोळप्पा महाराजांच्या शेजारी ते श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. आणि स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली खरी समाधी इथंच आहे. खाली समाधी आहे आणि वरती खंडोबाचं बानू म्हाळसा आणि खंडोबा तिघेजण. आणि श्री स्वामी समर्थ महाराज ह्या गादीवर झोपायचे. हे बघा निद्रस्त झालेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ फोटो सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ श्री चोळप्पा महाराज यांचं हे घर आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त याच घरी, चोळप्पा महाराजांच्या घरीच श्री स्वामी समर्थ महाराज राहायचे. हेच हे घर आहे. हे बघा इथं चोळप्पा महाराजांचं घर आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. वाड्यामध्ये महाराजांनी 1857 ते 78 पर्यंत वाड्यात होते. 21 वर्ष वास्तू केलेत महाराजांनी. हे स्वामींनी वापरले कडाव आहेत. हा महाराजांचा दंड आहे. महाराजांनी 1878 साली समाधी घेतलेत. 147 वर्ष पूर्ण झाले समाधी घेऊन. 147 वर्ष. हां, आम्ही चोळप्पा महाराजांचे वंशज आहेत. किती 5वी पिढी चालू आहे. 5वी पिढी. बरोबर. विद्याधर रामचंद्र पुजारी. वा वा वा, छान. हां, वेदांत विद्याधर पुजारी. हां, रोजचं अन्नदान सेवा चोळप्पा असतो इथे. महाराजांचं हे घर आहे आणि हे साक्षांत दत्त अवतार श्री स्वामी समर्थ यांचे पादुका आहेत हे. आणि चोळप्पा महाराज साक्षांत इथे राहिलेले आहेत. असं हे 5वी पिढी हे सांगत आहे आपल्याला. किती वर्षे? 21 वर्ष चोळप्पांच्या घरी त्यांनी वास्तव्य केले. रोज अन्नदान सेवा असतो इथे. हो का? हां हां, रोज अन्नदान सेवा असतो इथे आपल्या इथे. बरोबर. श्री स्वामी समर्थ महाराज की तरी पण आपली सेवा छान चालू आहे. येणाऱ्याला तुम्ही कुठलंच राग किंवा काहीच न करता अगदी प्रेमानं सगळं काही महाराजांचं सांगण्याचं काम तुम्ही करत आहात. तर हे सगळीकडं आपलं हे स्वामी समर्थाचा प्रचार सगळीकडेच होईल आणि स्वामी समर्थाची सेवेकरी भरपूर वाढतील असं एक माझं म्हणणं आहे. आणि आम्ही सुद्धा जाऊन तुमची सगळे हे अनुभवातून आम्ही सांगू. आम्ही स्वामीची सेवेकरी आहोत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. अनंत कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. आम्ही स्वामी चरित्र सारामृतमध्ये वाचलेलं होतं की बाबा चोळप्पाच्या घरी स्वामी समर्थाची स्वारी होती. स्वामी समर्थ महाराज स्वामी आई त्यांच्या घरी राहिलेले होते आणि त्यांचं दैव उदयाला आलेलं होतं.